नमस्कार मंडळी. सुआजी चॅनलवर आठवणीच्या भंडारात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आजचा आपला हा 7वा भाग. तर मुंबईत येऊन आम्हाला 3च महिने झाले होते. नवीन वातावरण, नवीन शाळा, नव्या मैत्रिणी. मी रोज सकाळी शाळेत जाई. दुपारी घरी येईपर्यंत उशीर झाला असे. जेवण करून मग गृहपाठ नामक गोष्ट करता करता डुलकी काढे. संध्याकाळ झाली की बाहेर खेळायला पळणं. लहान मुलांचं आयुष्य किती मजेशीर असतं नाही. कॉलनीतनं मला नेहमी जुळ्या मैत्रिणी म्हणून लाभल्या. पहिल्या 2 बहिणींची नावं नाही आठवत, पण त्यानंतरच्या होत्या स्वाती आणि स्मिता. त्याही जुळ्याच. कॉलनीत सगळ्याच लोकांची बदली व्हायची, त्यामुळे मैत्रिणी पण बदलायच्या. त्यांची बदली झाली आणि मला भेटल्या माधुरी आणि माधवी. त्याही जुळ्याच. तशी थोडी जवळची मैत्रीण होती नीरजा. तिची देखील मी 10वीत असताना बदली झाली, पण जाताना तिने रोहिणीची ओळख करून दिली आणि खऱ्या अर्थाने मला जीवाभावाची मैत्रीण मिळाली. शाळेत देखील माझ्या 2 ज्या मैत्रिणी त्याही बहिणीच, पण एक मोठी आणि एक धाकटी. धाकटी मंगल माझी खूप चांगली मैत्रीण. कोल्हापूरला सुट्टीत गेली की ती शाळेत येताना भरपूर आवळा सुपारी माझ्यासाठी घेऊन येई. मला ती आवळा सुपारी फार आवडे. शाळेमध्ये वर्गात दिवसभर मी ती चघळत बसे. चुरीबाईंच्या ते एकदा लक्षात आलं. भर वर्गात त्यांनी मला, सीमा जोशी, त्या शेवटच्या बाकावर बसून काय दिवसभर चघळत असतेस ग? असा मी तेव्हा ओरडा खाल्ला. आईच्या आजारपणाचं गांभीर्य माहीत नसलेली मी आपल्याच विश्वामध्ये दंग असे. 23 नोव्हेंबर 1970. तो दिवस उजाडला. ताई कॉलेजमधून घरी आली होती, त्यामुळे दुसरं कोणी नव्हतं. नेहमीप्रमाणे मी शाळेत गेले. संध्याकाळी घरी आले. खेळायला म्हणून आम्ही बाहेर पडले. रात्री परत आले तोपर्यंत काकाही घरी आले होते. नुकतेच आईला हॉस्पिटलमध्ये भेटून. आल्या आल्या कपडे काढता काढता ते ताईला म्हणाले, अगं आता तिला खूपच बरं वाटतंय. हो का? असं म्हणून ताई थोडी आनंदी झाली. तितक्यात फोनची बेल वाजली. फोन बहुधा हॉस्पिटलमधून असावा. फोन ठेवता ठेवताच काका म्हणाले, मला निघायला हवं. ताई म्हणाली, खाऊन जाता का? तर म्हणाले, नको. दादा म्हणाला, मीही येतो. ते बाहेर पडले. ताईने मला जेवायला वाढलं. मी आपली झोपले. ताई बहुधा जागीच असावी. मध्यरात्री कधीतरी मला फोनवर बोलण्याचा आवाज आला. तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि आमच्यावरती राहणाऱ्या जोशी काकू आल्या. त्यांना पाहिल्याबरोबर ताई रडायला लागली आणि म्हणाली, अहो वीणाने अजून पाहिलं देखील नाही. झोपेतच मी तिला म्हटलं, अगं रडतेच कशाला, उद्या येते ना अक्का. तिने बरं बरं म्हणून पटकन डोळे पुसले. त्यानंतर मला नक्की पुढे काय झालं ते नीट आठवत नाही. एकदम आठवतं ते जमिनीवरती वुलन ब्लँकेटवर आईला झोपवलेलं. तिच्या नाकामध्ये 2 कापसाचे बोळे होते. आजूबाजूला खूपच लोक होते. काकांनी जोशी काकूंना मला वर न्यायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी घरामध्ये आणखीन गडबड सुरू झाली. कोणाला तरी बहुधा माझी आठवण आली असावी म्हणून मला खाली आणलं. दारातच मामीला बघून मी जोरात हंबरडा फोडला. त्याबरोबर काका म्हणाले, अरे हिला कोणी खाली आणलं? आता जर आपण रडलो तर आपल्याला पुन्हा वर जावं लागेल या भीतीने मी गप्प बसले.
आईचं 12वं झालं. हळूहळू सगळे जण परत गेले. आम्ही आमच्या रुटीन सुरू. शाळेचा माझा पहिलाच दिवस. तास होता चौधरीबाईंचा. त्यांनी मला पुन्हा उभं केलं. मनातल्या मनात मी तर खूपच घाबरले. शाळेत मी जवळजवळ 15-20 दिवसांनी येत होते. आता ह्यांनी मला काही अभ्यासाचं विचारलं तर? पण झालं उलटच. त्यांनी विचारलं, आई कशी आहे ग? आता मात्र माझी मान खाली गेली. कोणीतरी त्यांना सांगितलं, बाई, तिची आई गेली. ज्या बाईंना मी आईच्या आजाराचं निमित्त सांगून गृहपाठ पूर्ण करू शकले नाही, त्याच बाईंना आई गेल्याचंच सांगावं लागलं. माझ्या बालमनाला ही गोष्ट कितीतरी वर्ष लागली. असं वाटत राहिलं की बाप्पानं आपल्याला शिक्षाच केली. एवढं मात्र खरं की त्यामुळे माझ्यात एक बदल झाला. एखादी गोष्ट जर आपल्याला करता आली नाही तर ती का, याचा अधिक विचार करायला हवा. सबबी देता कामा नये. कोणीतरी आजारी पडलं, कोणीतरी गेलं असं सांगून मोठी माणसं देखील नोकरीवर न जाता सुट्ट्या घेतात. माणसाचं मन ना हे स्वार्थीच असतं. त्याला विचारांचा लगाम घालणं अत्यंत आवश्यक. आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगातून काय शिकायचं हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून असतं, नाही का? मंडळी, पुढे काय झालं हे ऐकायला सुआजी चॅनलवर आठवणींच्या भंडारात यायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा सुआजी चॅनलला आणि तुमचा अभिप्राय मात्र नक्की कळवा.